आपल्या देशामध्ये ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांची ठिसूळता हा एक खूपच कॉमन आजार आहे. हाडांची ठिसूळता म्हणजे नेमकं काय आहे? प्रत्येक वेळेला हाडांची ठिसूळता ही फक्त वयामानाप्रमाणे होते असं नाहीये. त्याला भरपूर कारणं असतात. काही प्रकारचे वात असतात, वय असतं, कुठल्या प्रकारचे आपल्या शरीरात व्हिटॅमिनची डेफिशियन्सी असू शकते किंवा ज्यांचं घरातल्या जास्तीत जास्त घरात राहत असतं आणि बाहेर जाणं कमी असतं, ज्यांची सेडेंडरी किंवा बसून लाईफस्टाईल असते, ही सगळी त्याची कारणं आहेत. ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांची ठिसूळता झाल्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला सगळ्यात कॉमन होणारी गोष्ट म्हणजे फ्रॅक्चर्स म्हणजे हाड मोडणे. त्याच्यातलं कॉमन फ्रॅक्चर्स हे असतात जसे हिपचे फ्रॅक्चर्स, खुब्याचे, दुसरे असतात ते म्हणजे मणक्याचे आणि तिसरे म्हणजे मनगटाच्या जवळच्या हाडांचे. जरी ऑस्टिओपोरोसिस हे एवढं रॅम्पंट असेल किंवा एवढा त्याचा जास्त नंबर असला तरीही आपल्याला ते बरं होण्यासारखं आहे आणि त्याचे काही काळजी घेण्याची गोष्टी आहेत किंवा त्याच्यासाठी काही आपल्या करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे बॅलन्स्ड हेल्दी जेवण जेवणे, आपल्या आहारामध्ये ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, प्रोटीन्स, मिल्क ह्याचा आहार जास्तीत जास्त ठेवणे, थोडा सूर्याला एक्सपोजर मिळणे किंवा सन एक्सपोजर ठेवणे आणि जे वयाच्या एका स्पेसिफिक बेरियरच्या बाहेर आहेत त्यांना सप्लिमेंट्स लागणे. हे असं केल्याने ऑस्टिओपोरोसिस हा चांगला कंट्रोलमध्ये आणू शकतो आपण आणि ह्याच्यामुळे आपली तब्येत चांगली राहू शकते.